चला तुझ्या तो ब्लॉगर. चला आता मी चाललोय. हवा हाय गाईज, आमची ब्लॉगर. नमस्कार फ्रॉम हैदराबाद. लवकरच अभ्यास करायचं आमचं ध्येय आहे. हाय गाईज, आम्ही चाललेलो. आमचा कॉन्फिडन्स भरपूर लो झाला होता, पण ठीक आहे. बूस्ट केला आता ब्लॉगर चिडवला. सो आम्ही तर चाललो. आम्ही आता पोहोचलो महाडमध्ये. ये प्राची. सो ही आमची जनता. लोक हमारे इधर देख रहे. बघू तर भाई तुझ्या तर ब्लॉगर. चला आता मी हवा हवा आहे आमची इथं. आणि आमच्या ट्रेनला यायला आम्ही जाऊ हैदराबादला, तेलंगणा. तुम्ही कधी बघितलं नसेल माहिती आहे, पण आता आम्ही चालू तुम्हाला दाखवू. आम्ही दाखवू तुम्हाला आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही हैदराबाद बघू शकता. आम्ही भरले 7,000, पण तुम्ही फुकटमध्ये बघाल आणि सबस्क्राईब पण करा तेवढं. हा, फक्त हैदराबादी बिर्याणी खायला नाही मिळणार. हा येस, तर तुम्हाला आणू आम्ही. आता आमचा ड्रीम फायनली कमानी आहे बघा, हैदराबादी. बघा हैदराबादी चढतोय. चला, ही आमची एवढी मोठी बॅग घेऊन चला. बार्गेनिंग करून 20 रुपयाला घेतलेली, 15 रुपयाला दादा देत नाही. 10ला पण बोललेलं, पण नाही दिला. पण ठीक आहे, 20ला दिलं. चांगलं वाटतं. ये ट्रेन मधली भेट. अक्षरशः एवढ्या गचबेड आम्ही केवढी गाडी ट्रेन मधली लोकांना कसं करतात नाही होत. बघा तुम्ही, हे बिचारे आम्ही एवढूसा कंपार्टमेंट मध्ये बसलोय. दिस इज आवर रूम. फर्स्ट टाइम है हमारा इधर. ये वॉशरूम भी अच्छा है. और ये हम चला हैदराबादला आल्याला आमचा ऍक्सेंट चेंज झालेला आहे. मला एक गोष्ट कळत नाही की 2 बेड हवे, 4 जणींना 2 बेड हवे. भारी रूम आहे एकदम. कशी वाटली? वरती आपण घरी आहे पण बेड एकच आहे याच्यात. ठीक आहे, प्राचीला आपण खाली झोपू. गाइस, वी आर एट हॉटेल रूम. ए भाऊ इथे आपलं फायर ना मस्त आणि खूप छान सुंदर आहे हे. आणि आम्हालाच फक्त हॉल भेटलाय आमच्या रूम सोबत. कोणाला हॉल नाही भेटला. वरती 7,000 रुपये वरती. चला झोपा आता. बाय बाय. नमस्कार फ्रॉम हैदराबाद. सो गाइस, अरे लगेच पालाली होती. सो आता आम्ही चेकिंग कधी केलं आपण हॉटेलमध्ये? सकाळी 5 वाजता. लिपस्टिकचं हे काय लिपस्टिकचं एक्झिबिशन आहे. सगळ्यांचं शेड वेगळं वेगळं. लिपस्टिक सॅटेलाइट आम्ही हे करणार आहोत. काय करणार आहोत? तो चढणार आहे डायरेक्ट पाकिस्तानात. विषय संपला. आपल्याला बॉम्ब लावायला लागेल. बाय बाय. मेसची इडली पण 10x बेटर असते. इथली पादरी होती आणि तो चटणीमध्ये चटणी. आम्ही आता मेसचं जेवण आमचं मिस करतोय. हैदराबादला येऊन इडली कोण खातो सकाळ सकाळ. वी आर ॲट व्हॉट? इस्रो. NRSC इस्रो. ॲज यू कॅन सी कॅमेरा दाखवतो. अगर स्वप्न इस्रोचा फुल फॉर्म येतो. आम्ही गुगल केला. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. बघू थोडा दे. आत्ताच जस्ट आलो इस्रोवरून. काय ती खाल्ली आम्ही? बिर्याणी. व्हेज बिर्याणी. चव लागली. अजिबात चव नसणारी अशी बिर्याणी आम्ही खाल्ली, व्हेज बिर्याणी. आणि आता नटून चाललोय आम्ही कुठे? बिर्ला मंदिरला चाललोय. आणि समथिंग नेकलेस रोडला चाललोय. आणि मग नंतर आमचा असा प्लॅन आहे की यायचं, झोपायचं. उद्यापर्यंत प्लॅन होता पहिला रूम साफ करायचा. रूम साफ करायचा, रील करायच्या. पण आता आमच्यात ताकद नाही. दॅट्स वाय वी कांट डू एनिथिंग. पण छान दिसतं ना. कुठे चाललो आता आम्ही? आता मी निघून चाललोय कुठे? अरे कुठे चाललोय आम्ही? बिर्ला मंदिरला. सारखी आणि नेकलेस रोड आणि काहीतरी अजमूलला काहीतरी सागर लेक समथिंग काहीतरी आहे. हुसेन सागर तलाव.
अशा परीने या ठिकाणी 2 ओजी ब्लॉगर्सचा मीटअप झालेला आहे. जसं की वेलकम बॅक टू तनुजाच चॅनल. वेलकम बॅक. दिस इज मग आम्ही गेलो होतो बिर्ला मंदिरला, पण सीन असं झालं की आम्हाला मोबाईलच अलाव नाही केला. आणि इतकं सुंदर होते ना तिकडचं मंदिर एक नंबर होता. पण काय बिर्ला फोटो काढता आले ना, सीन काहीच नाही करता आलं. मला दाखव इथे ओनरला दाखव. सो आता जरा आमचा दुसरा प्लॅन आहे, इथे कुठे सदनाच जायचं आम्हाला. नाही इथे पहिला आम्ही फोटोज काढणार आहोत, आमचा रील करणार आहोत आणि नंतर फिरणार आहोत. शॉर्टली भेटू. जरा ब्लॉग मध्ये तुम्हाला कमतरता वाटेल, पण ठीक आहे, जरा ऍडजस्ट करून घ्या. सॉरी, पण आम्ही मंदिरचं नाही दाखवू शकत तुम्हाला. वेगळ्या सिटीमध्ये जरा ऍडजस्ट करून घ्या आणि जरा भाईचारा दाखवा. असाच एवढं कधी एक्स्ट्रावर्ट झालीस तू, आता व्हायला पाहिजे. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आम्ही तुम्हाला असं हे करत राहू. गाईज आता आम्ही कुठे आहोत माहिती आहे का? लुंबिनी पार्कमध्ये आहोत. आणि आता आमचा एकदम मोठा कॉन्फिडन्सचा बिल्ड झालेला आहे. बिर्ला मंदिरचं दर्शन घेऊन आम्ही आता व्लॉग सुरू करतोय. हा आमचा डे 1 23 सप्टेंबर आणि संपत आला आता. स्टे ट्यून्ड. आम्ही पुढचं तुम्हाला काहीतरी सांगू आता. इकडे पण सुंदर आहे, ते पण सगळं दाखवू. दिस इज ऋतिका, मोस्ट एक्स्ट्रोवर्ट पर्सन आय हॅव एव्हर सीन. आणि रिया आमची ब्लॉगर. आपण कुठे आलोय? लेक मध्ये चाललोय. छोट्या मुलांचं आम्ही ह्यात चाललोय. चाललोय आता. चल रहा है गाइस इधर. ये प्राची इकडे बघ. प्राची इकडे बघ. 70 रुपये भरून आम्ही आमचा जीव द्यायला आता निघालोय. असं बोलायला नाही पाहिजे. पहिलं काय नाही एक्साइट, आता भीती वाटते. चला भेटू आपण. गणपती बाप्पा मोरया. हाय गाईज, आम्ही खूप छान शो होता गाईज. पादऱ्याचा होता, चांगला नव्हता एकदम. आणि मी वन्स मोर बोललो, वन्स मोर चला घरी. साहिल कुठे गेला? तुम्ही आज रात्री ब्लॉग रात्री येणार चला आवजो. डे स्पेंट वेल. आमच्या इथं समोरची पोरं राहतात आणि आम्ही काय करणार आहोत, आम्ही तिघीजणी आहोत ना, प्रत्येकाची हे वाजवणार आहोत. काय बेल हा 4 बेल वाजवू आणि पळू आणि असं प्रिटेंड करू की अरे आमची पण कुणीतरी बेल वाजवली. विषय संपला. चला भेटू मग नंतर. आमच्या प्लॅनमध्ये सामील व्हा. बघू अशी तर बेल बंद कर. हा मासे तर आपल्याला थोडी येणार. आपण तर डू नॉट डिस्टर्ब केलाय. कोणाची तरी दाराला त्रास तरी बेल वाजवून गाईज इथं लोकांच्या कडा वाजवत आहे. समोरच्या कुठं जायचं? गाईज बाल बज गए इधर. नक्की रूम मध्ये गेलेत का काय माहिती. अगं त्यांनी बघितली मला. अरे काय बोलले सरांनी ऐकलं. सरांनी काय बोलले. Hi guys, this is day 2 of Hyderabad and I just woke up and you haven't seen our काय व्ह्यू नाही बघितला तुम्ही अजून. तुला दाखवते व्ह्यू. एकच मिनिट. आणि हा आमचा व्ह्यू आहे. इथं हा मेट्रो स्टेशन आहे ॲज यू कॅन सी. आणि खाली पूर्ण सिटीचं असं मस्त हे आहे. कालची आमची जिरली नव्हती म्हणून आज परत बेल वाजवायला गेली आणि पवार सरांनी बघितलं. चाललं आता
चाललं आता नाश्त्याला. बघू आता तुमचं काय मेनू का आमचा पण स्वभाव होता मागून आता मागून. घोर पश्चाताप झालेला हिला आता. मी असं करत नाही, आठवलं गेला. चला भेटू नंतर. सो वी आर रेडी फॉर डे 2. चल मैथिली गेल्या पुढे आपण आज गेली काय. सो आज आम्ही चाललो कुठे टी हब. रोम रोम भाइयों. ह्या मोठ्या कंपनीत आता आम्ही आलोय व्हिजिटला. काय सुंदर. बोल रे. आता आम्ही आलेलो आहोत टी हबमध्ये. होप सो की आम्हाला 50 लाखाचं तरी पॅकेज भेटून जाईल. क्या बात. काय सुंदर गाईज. व्हेन्यू बघून असं वाटतं आता अभ्यास चालू केला पाहिजे. लवकरच अभ्यास करायचं आमचं ध्येय आहे. टू गेट प्लेस इन लाईफ. टू गेट प्लेस लाईक दिस. इन कंपनी लाईक दिस. इथंच समजतं की आम्हाला काही इथं जॉब नसतं मिळत. We are at mall. I don't know where, but we are at mall. आणि इथं लाइटिंग रूम चांगली असल्यामुळे मी खूप गोरी दिसते. मला माझे सबस्क्रायबर भेटले. या सबस्क्रायबर्सनी फोटो काढा. सबस्क्रायबर. आय एम इन लव्ह विथ माय सेल्फ. आय एम लुकिंग सो गुड. 4 शब्द इंग्रजी येतात हिला फक्त आणि तेच ती सगळ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पण आय एम इन लव्ह विथ माय सेल्फ. डू यू तर हॅलो गाईज, आपण आता आलो इन ऑर्बिट मॉलमध्ये. तर थोडा आपण आता मॉल फिरणार आहोत. एक तास फार तर 1 तास. आणि द ब्लॉगर साहिल शिंदे. आम्ही आलो आहे आता ते गेमिंग सेक्शनमध्ये पैसे उडवायला. बघू आता काय होतंय. जशी आम्ही आलो होतो तशीच आम्ही परत चाललो आमच्या पावलांनी, कारण हे आम्हाला परवडेबल नाही आहे. सो वी आर गोईंग बॅक. काय तर आम्ही गोलकोंडा फोर्टला आलो आणि आमच्यासोबत अजून एक लहान मुलांची सहल आले आणि त्यांना काहीच माहीत नाही काय बोलतोय आणि त्यांना मराठी येतच ना. नो आम्ही एवढे दमलोय की आमच्या नेता होत नाही. आम्ही इथं ग्राउंड फ्लोअर किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही इथं आहोत. सगळे वरती गेले, आम्ही दोघीच राहिलोय. सो दिस इज डे कितवा. डे 3. आणि आता आम्ही चाललोय फिरायला. ओनली फिरायला. कारण आता आम्ही तर चाललोय फिरायला. ओनली फिरणं असेल आमचं आता. आमची इंडस्ट्रियल विजिट संपलेली आणि आता मी फिरायला चाललोय. उद्या आम्ही चाललोय. आमची तिकीट संपली आता. आमचे पैसे संपलेला आहे आता. सो आम्ही चाललेलो. बाय बाय. आम्ही 4 प्लेसेस फिरायला चाललोय. काय बोलते ठाकरे असं सांगतेस ना, अशी गाईड करते. 4 वॉटेवर काहीतरी असं 4 असे प्लेसेस आता आम्ही आता फिरू आता अख्ख्या दिवसात. वी आर ॲट कुठे आहे आपण. चाऊमाला पॅलेस. जरा ब्लॉगर तुमची हे आहे अनएज्युकेटेड थोडीशी हैदराबादच्या बाबतीत, पण इट्स ओके. आय विल गाईड यू थ्रू एंटायर हैदराबाद. ओके. इन्सेन. एक नंबर आहे. सुंदर एकदम. अशा तऱ्हेने आम्ही वाचलेलं त्याने. एवढा इन्सेन व्ह्यू आहे ना गाईज. खरं सुंदर आहे. आणि हा व्ह्यू पण आत्ताच आमचं लंच झालंय. आणि आता आमचं ठरत नाही की कुठं जायचं. म्हणजे इराणी कॅफेला जायचं की म्युझियमला जायचं की रोडला जायचं. तर आमचं पोल वगैरे ठरतं होतं कुठं काय सांगताय तरी कुठं जावं. हैदराबाद में मराठी माणूस मिल गया है. म्हणजे तुम्ही मराठी तुम्हाला येते की कसं काय. तुम्हाला मराठी येते की तुम्ही मराठी आहात. मराठी येते आपल्याला. अच्छा. जय महाराष्ट्र. चला येऊ काय मग.
ओके ओके भैया त्यांना येते मराठी त्यांना येते मराठी कुछ करतात दादा बोला जय महाराष्ट्र हो महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नाही. चला. जय महाराष्ट्र डे स्पेंड वेल हा आमचा लास्ट डे होता आय मीन हा लास्ट डे होता आणि उद्या आम्ही चाललोय 11च्या ट्रेनने आणि इथं येऊन आम्हाला एवढे शॉक मिळाले सगळे मराठी येतात सगळं मराठी येते आणि ते लिटरली आमच्या ऍक्सेंट वरून आम्हाला नमस्कार मित्रांनो आज आमचा लास्ट डे आहे ट्रिपचा हैदराबादचा लास्ट डे लास्ट नाईट लास्ट night नाईट म्हणजे आता का असं मला वाटतं मज्जा होईल वगैरे तर जर का झाली मज्जा तर तुम्हाला दाखवू आम्ही पण दिस विल बी एंड ऑफ आवर ब्लॉग सो कीप सपोर्टिंग अस नाही आता खरा मेन सीन आहे तनुजा मित्रांनो सकाळ नंतर आता आम्ही ब्लॉग करतोय आम्ही सकाळी निघालो काहीतरी 8-9 वाजता वगैरे निघालो 11ची ट्रेन आणि दीड तास स्टेशन तू हा तुम्ही अगोदर नव्हतं ना आमचं ठीक आहे चल आमची बस होती बसवर वाले तर 7:30ला झाले म्हणजे आमच्या साईडला जो आहे त्याला मराठी वेळ आणि आम्ही इतकं मराठीत बोलतोय त्याला काय शिव्या मिळते त्याला काही समजत नाही म्हणजे लिटरली काय बोल आणि एवढं मंद माणूस आहे ना एवढा मंद नुसतं हिटलर आहे हिटलर आणि आता माझ्या साईडला आणि आता गेला वाजून पावणेपर्यंत ब्रश करायला गेलाय म्हणून शक्ती ओके झालं माझा पुढचं कंटिन्यू कर शक्ती आहे का शक्तिमान लाईट भैया लाईट शक्तिरा बटन चार शब्द पाहिजे गाईज आम्ही एवढी मजा करतो ट्रेनमध्ये आल्यापासून की आम्ही ब्लॉग करायचं विसरून गेलो आणि मेन तिचा चॅनल आहे ब्लॉगर आहे तिला मला आठवण द्यायला की अरे आपलं ब्लॉग करायचं ब्लॉगचं एंड करायचं कारण की मध्ये करून लास्ट नाईट आज आम्ही मजाही मजेशीर आहे कोण कोणाच्या सीटवर बसत नाही काय आमची सीट दुसरीकडे आणि आम्ही दुसरीकडे आणि ज्यांची सीट त्यांना बसायला जागा नाही बाय एवढं रील बनवून एवढं कॅप्चर